लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 16 फेब्रुवारीचा हा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आता काय झालंय, या मालिकेची म्हणजे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेची वेळ आहे तीच आहे, पण टीटीएमचा टायमिंग जरा वाढवलाय त्यांनी सोमवार ते शुक्रवार. त्यामुळे ना जरा वेळ होतोय. पण असो, सुरुवातीला ना खूप कॉमेडी दाखवलाय बरं का आजचा एपिसोड लग्नानंतरचा. जीवा झोपलेला असतो आणि आता एकटाच बडबडत असतो. जीवा बडबडत असतो, काय ही चकाचक बाई, किती इगो आहे हिच्यामध्ये. मला वाटलं आल्यावर माझी कुशी मागेल, पण हिने तर आल्यावर उशी मागितली. पण ही झोपली असेल ना नीट खाली सोफ्यावर, का हिला काही त्रास होत असेल? असा अनेक विचार तो करायला लागतो. आता त्याला ना हात कोणीतरी कुरवाळते असं फील होतं. आता जीवाला वाटतं तिथे नंदिनीच आली आहे. जीवा म्हणतो, "कशाला आली आहेस आता माझ्याकडे? कशाला हात लावतेस मला? हे बघ चकाचक बाई, आता ना उगाच माझ्या डोक्यावरनं हात फिरवू नकोस. मगाशी तर मागे तोऱ्यात म्हणत होतीस ना, डोकं आहे की नाही इथून सुरुवात आहे. आता कशी बुद्धी झाली तुला इथे माझ्या जवळ येण्याची? काय गं, मुकी आहेस का? अगं बोल ना, का हाताचीच भाषा समजून घेऊ मी? ए, ए चकाचक बाई, उगाचच गुदगुल्या नको करूस हं मला." आता मागे वळून बघणार, तेवढ्यात त्याला पार्थ दिसतोय. पार्थ मजा घेत असतो बरं का जीवाची. जीवा पार्थला बघून घाबरतो आणि म्हणतो, "दादा तू आणि इथे?" आता त्याने लाईट ऑन केलाय बरं का आणि आता पार्थच्या पाठीवर चढलाय आणि त्याला आता भावा-भावाचं भांडण चालू आहे गमतीशीर. जीवा म्हणतो, "दादा, दादा काय रे? काय माझी मजा घेत होतास हां?" पार्थ त्याला म्हणतो, "चल रे शाण्या, मजा तर तू घेत होतास." आता जीवा म्हणतो, "ए चल हं दादा काही पण." पार्थ म्हणतो, "काय रे? मला मागून मिठ्या मारत होतास काय?" जीवा म्हणतो, "चल, चल दादा काहीतरीच काय, येडा नाहीये मी." पार्थ आणखीन त्याची उडवतो आणि म्हणतो, "ए चल, चल थोडेसे बोटं फिरवले ना तर समोरून मिठी मारली असतीस तू मला." जीवा म्हणतो, "चल, चल दादा मी येडा नाहीये हां." आता पार्थ म्हणतो, "काय तरी तू माझ्या बोटाने ऑन झाला जीवा, नंदिनीची काहीच गरज नव्हती तुला." जीवा म्हणतो, "ए दादा चल हसू नको हां. मस्करी करत होतो मी पण तुझी. अरे मला माहीत होतं तू आहेस माझ्या मागे. अरे तुझे केवढे फटाडे बोटं आहे रे. नंदिनीचे नाजूक बोटं आणि तुझे फटाडे बोटं. मला फरक कळतो त्यामध्ये." पार्थ म्हणतो, "तुला काही फरक कळत नाही रे. तुला काही वळत पण नाही आणि म्हणून तुला हवं तेव्हा हवं ते मिळत पण नाही च्युइंगम कोणीकडचा." जीवा म्हणतो, "च्युइंगम? दादा तू मला च्युइंगम म्हणालास?" पार्थ म्हणतो, "नाहीतर काय? तू च्युइंगम सारखा फालतू आहेस यार. काय तू गेले 21 दिवस लव्ह गुरू होऊन फिरत होतास ना? आता बेसिक अर्थ विसरलायस तू प्रेमाचा. प्रेम मनात असतं रे. प्रेम हे मनात असतं." तेवढ्यात आता पार्थचा फोन वाजलाय बरं का. लगेच पार्थ म्हणतो, "बघ, बघ सत्य आहे. काव्याने मला व्हॅलेंटाईन डे विश केला असणार आहे. बघ, बघ मी पण आता विश करणार आहे काव्याला." जीवा म्हणतो, "ए दादा, येडे आहे का रे दोघं जण? घरातल्या घरात काय विश करताय फोनवर? जा ना तुझ्या खोलीत तुझ्या बायकोकडे. तिथेच जाऊन बोटाची करामत दाखव ना." पार्थ म्हणतो, "दाखवली असती सगळी करामत बाबा, पण तुझी बायको माझ्या बायकोच्या शेजारी झोपलीये ना खोलीत जाऊन." आता जीवा आणि पार्थचा सीन झाल्यावर नंदिनी काव्याचा सीन दाखवलाय. काव्या चिडवत असते नंदिनीला, "काय मग ताई, कसं वाटतंय काव्यार्थ रूम मध्ये येऊन?" नंदिनी म्हणते, "खरं सांगू का काव्या, अगं मला तुमच्या स्पेसमध्ये येऊन अजिबात छान वाटत नाहीये." "काय ग काव्या तू?" तू अशी का झोपलीस ग काव्या?" काव्या म्हणते, "अगं कारण मी आणि पार्थ असेच झोपतो समांतर रेषेसारखे." नंदिनी हसते गोड आता. काव्या म्हणते, "ए ताई, आज या रेषा एकमेकांना मिळणार होत्या बरं का. म्हणजे मी ही अशी सरळ झोपणार होते. कारण ना काय आहे, आमच्यातनं आता सगळं काही सरळ-सरळ सुरू आहे ना म्हणून." नंदिनी म्हणते, "काय गं काव्या, सगळं सुरळीत झालं तरी कशाला हट्टाने इथे आणलंस गं मला? मला हे पटलेलं नाहीये." काव्या म्हणते, "तू बाहेर झोपते ते आम्हाला पटलेलं नाहीये." नंदिनी म्हणते, "प्रत्येक गोष्टीचं तुझ्याकडे उत्तर आहे ना काव्या?" काव्या म्हणते, "तुझीच बहीण आहे गं ताई मी." नंदिनी म्हणते, "नाहीतर काय बाबा, माझ्या नशिबात नमुने बरोबर निवडून आणलेत देवाने. आता सांगते हं काव्या, आजची रात्र फक्त तुमच्या स्पेसमध्ये मी राहणार. उद्यापासून मी इथे नाही हं राहणार. तसंही उद्या व्हॅलेंटाईन डे आहे." आता असं म्हणून ती काव्याकडे पाहायला लागते. काव्या आता तिच्याकडे बघते आणि हसायला लागते. नंदिनी म्हणते, "ए अगं असं नको बघूस. ए नाही, 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 माझा काही संबंध नाहीये या दिवसाशी हं. माझं नाही हं, मी तुमच्यासाठी बोलतेय." काव्या हसून म्हणते, "अच्छा, वाह गं वाह माझी भोळी नंदिनी ताई. सगळं कळतंय, सगळं वळतंय, सगळं लक्षात आहे. आहे, आहे. उद्या व्हॅलेंटाईन डे आहे बरं का. हॅशटॅग जीवानदिनीचा प्लॅन काय आहे उद्याचा? व्हॅलेंटाईन डे स्पेशल." नंदिनी म्हणते,
कसलं काय स्पेशल आणि कसलं काय? अगं उद्या ना आनंद निवासमध्ये खूप कामं आहेत. काव्या म्हणते, "चल ताई, काहीतरीच काय? अगं उद्याचा दिवस कामाचा नसतो, प्रेमाचा असतो. तू पण ना ताई." असं म्हणून काव्या नंदिनीला असं खुणवते, असं हात दाखवते. पण आता बघा प्रेक्षकांनो, इकडे पार्थ पण एक्झॅक्टली जीवाला समजवतोय. आजचा एपिसोड ना त्यांनी खमंग आणि खुसखुशीत दाखवलाय. मी तर म्हणते, की जरा लहान लेकरांनी हे एपिसोड रिव्ह्यू नाही ऐकले आणि मालिका नाही पाहिली तर बरं होईल. तर असो. आता इकडे पार्थ जीवाला मनवण्याचा प्रयत्न करतो आणि इकडे काव्य नंदिनीला. आता या दोघांचे एफर्ट त्यांनी छान दाखवलेत पुढे. पार्थ आता जीवाला समजवतो, "मी काय म्हणतो जीवा, अरे उद्या प्रेम व्यक्त करायचा दिवस आहे. तू जा प्रेम व्यक्त कर नंदिनीला." जीवा म्हणतो, "हो का? अरे आत्ता मी 8 वर्षाचा झालोय बरं का दादा. उद्या माझी मुंज आहे." पार्थ म्हणतो, "ए चले गप्प बस. काय टकला चांगला दिसणार आहेस का तू? गप्प बस जीवा. कसा बोलतोस रे? मी ना तुला ना थांब जरा. तू ना जीवा काय रे? अरे 21 दिवसाचे तुझे प्रयत्न पाहिले रे मी. खरं सांगू का? ते बघून मला लई भारी वाटत होतं. अरे तुमचे ते जीवांदिनीचे फॅन्स काय भारी-भारी कमेंट करायचे रे. ते हॅशटॅग जीवांदिनी परत ये वगैरे, वगैरे. अरे तू आणि तुझे प्रेमाचे फंडे यार सॉलिड. नाही म्हणजे मी असं ऐकलं, की नंदिनीला लोकं पत्र-बित्र पाठवायचे म्हणे. जीवाकडे परत जा, जीवाकडे परत जा. खरंय का रे? अरे नंदिनी आली ना रे परत. पण तू? तू किती भाव खातोयस यार? याला काही अर्थ आहे का जीवा? जीवा म्हणतो, "दादा, काय असतं, एखाद्याच्या वाटेकडे खूप कान लावून बसलो ना आपण, की डोळे थकून जातात रे. वाट धूसर होते आणि आपल्या माणसाने परतून येण्याची वाटही संपून जाते. माझं झालं रे तसं." पार्थ म्हणतो, "जीवा, अरे जीवा तुला कळत कसं नाहीये रे येड्या? अरे नंदिनी तुझ्यासाठी परत आलीये इथे. अरे तू तर फक्त 21 दिवस एफर्ट्स दाखवलेत. पण नंदिनी गेल्या 6 महिन्यापासून एफर्ट दाखवतेय. अरे कधीच त्यांनी दाखवलं नाही का तुला, की त्यांचं किती प्रेम आहे तुझ्यावर? अरे तू हे जे एफर्ट्स दाखवलेत, त्या सगळ्या प्रोसेस व्हायला त्यांनी घेतला थोडासा वेळ. काय हरकत आहे त्याला? जाऊ दे. मला ना तुझ्याशी बोलायचंच नाहीये. मी तर तुला माझ्या फोनवरून पण ब्लॉक करून टाकणार आहे. आणि मी ना तुझ्या चॅनलवर पण कमेंट करतो, की "नंदिनी जा, जा, परत जा. अरे नंदिनी परत जा. याला तुझी किंमत कळू द्या." जीवा म्हणतो, "ए दादा, इतके हॅशटॅग नसतात रे." पार्थ म्हणतो, "तू नको शिकू मला. मी मी बघेल माझं-माझं काय करायचं ते. मी असे सगळ्या हॅशटॅगच्या कमेंट करेल आणि टॅग करेल तुला." जीवा म्हणतो, "जा, जा. आता नको करूस काही कमेंट वगैरे. मी अकाउंट डिलीट केलंय." जीवा म्हणतो, "तू डिलीट केलंय का ते झालंय?" जीवा म्हणतो, "ए, ए, ए दादा, तू पर्सनल जाऊ नकोस हां." पार्थ म्हणतो, "अरे तू पण नको पर्सनल घेऊ जीवा. माफ कर रे माझ्या मैत्रिणीला." जीवा आता जेलस होतो बरं का. पार्थ म्हणतो, "अरे आम्ही 3 AM फ्रेंड्स आहोत." जीवा म्हणतो, "चल, चल तुझी मैत्रीण कसली? अरे मी लग्नानंतर नव्हतो ना तिच्यासोबत म्हणून ती तुझी 3 AM फ्रेंड झाली. कळलं का? ती त्याआधी माझी बायको आहे मग तुझी मैत्रीण." पार्थ म्हणतो, "आहे ना मैत्रीण?" ठीक आहे." जीवा म्हणतो, "जा, जा जाऊन झोप ना." पार्थ आता झोपायला लागतो आणि ते बाजूला जे ते रोलर ठेवलेला आहे ना तो रोलर अंगावर पांघरायला लागतो. जीवा म्हणतो, "ए अरे ए दादा, हे याला आत नको लावू हं, ते आहे तसंच ठेव." पार्थ त्याला चिडवत म्हणतो, "काय रे ए जीवा, या रोलवर पण तुझा जीव जडलाय का? ऐक रे, गुड नाईट." असं म्हणून पार्थ आता झोपलाय जीवाच्या बाजूला. असो, आता इकडे नंदिनीची कशी व्हिडिओ रेकॉर्डिंग करते बघा हं काव्या. काव्या आता नंदिनीला म्हणत असते, "ताई तू झोपू नको हां आणि उगाचच विषय बदलू नकोस." नंदिनी म्हणत असते, "जाऊ दे ना." काव्या म्हणते, "जाऊ दे, मी कोणाशी बोलत बसले? मला तर वाटतं मी आता रील पाहत बसावी." असं म्हणून ती आता मोबाईल काढते आणि तिचा शूट काढते बरं का नंदिनीचा. तिला मुद्दाम प्रश्न विचारते. "मला तर वाटायला लागलंय ताई, की तुला जीवाबद्दल काही वाटत नाही." नंदिनी म्हणते, "काहीतरीच काय काव्या? मला मला जीवाबद्दल काही वाटत नाही?" काव्या म्हणते, "हो, तुला काहीच वाटत नाही जीवाबद्दल." नंदिनी म्हणते, "नाही गं काव्या, अगं कसं सांगू तुला? मला खूप काही वाटतं गं जीवांबद्दल. अगं त्या दिवशी रिक्षा घेऊन गेले ना, त्या दिवसापासून करमत नाहीये गं मला. अगं त्या दिवशी सकाळी ना हँगओव्हरमध्ये होते मी. मला काही समजलंच नाही गं. अगं त्या दिवशी एवढं डोकं दुखत होतं माझं सकाळी-सकाळी. बाबा आले आणि जीवा पण आला. दोघांनी वेळच दिला नाही गं मला बोलायला. मला काही कळलंच नाही गं. पण जेव्हा मला गुड्डूने सगळं सांगितलं, सगळं मला उमजलं, तेव्हा मी आले ना गं इथे. बाबांचं तर निमित्त होतं गं. पण हे ना माझ्याशी बोलायला तयार नाहीयेत बघ. अगं त्या दिवशी मी दाराबाहेर उभी होते. अगं पायरीवर पण बसून होते मी. पण हे तर मला हाताला धरून घराबाहेर काढत होते.
मी का जाऊ घराबाहेर? माझं घर आहे हे. मी इथेच राहणार. आयुष्यभर इथे राहणार. त्यांच्या डोक्यावर नाचेल मी." असं बोलते बरं का नंदिनी. तेव्हा काव्या म्हणते, "क्या बात आहे ताई! अगं तू जर हे सगळं जीवासमोर बोललीस ना, तर जीवा उचलून घेईल तुला." नंदिनी म्हणते, "अगं कडेवर कसलं काय आणि कसलं काय? अगं रुसलेले आधी म्हणू तर देत. आधीच त्यांनी कडेवर घेतलाय त्यांचा रुसवा. तो उतरू देत गं त्यांचा रुसवा काव्या. अगं त्या दिवशी मला असंच झालं, कुठून मी तो ठसका लागला मला आणि त्या गुड्डूच्या बाटलीतलं पाणी प्यायले. सगळं तिथूनच बिघडलं." नंदिनीला आता अचानक ठसका लागतो बरं का. ती म्हणते काव्याला, "काव्य पाणी दे ना." काव्या म्हणते, "अगं ताई तिकडे बॉटल आहे, पण बॉटलमध्ये पाणी नसतं." नंदिनी म्हणते, "काय गं काव्या, पाणी भरून ठेवायचं असतं ना." पण आता पाणी घ्यायला ती स्वतःच जाते, कारण काव्याची तब्येत बरोबर नाहीये ना म्हणून. नंदिनी गेल्यावर काव्या एकटीच बडबडते. "वा काव्या, शाब्बास! मस्त व्हिडिओ काढलायस तू. मला चॅलेंज करते काय नंदिनी ताई. आता ही पट्टराणी तिच्या शिंगेश्वर महाराजांना हा व्हिडिओ पाठवेल. शिंगेश्वर महाराज आता त्या राजाला हा व्हिडिओ दाखवतील. मग राजा राणी एकत्र येतील या देशमुखांच्या राज्यात. मग आता या देशमुखांच्या राज्यात सगळीकडे प्रेमाचा वर्षाव होईल. क्या बात आहे! शाब्बास काव्या, शाब्बास." असं म्हणून काव्याने तो व्हिडिओ सेंड केलेला आहे पार्थला. इकडे पार्थ गाढ झोपलेला असतो आणि प्रचंड घोरत असतो. जीवाला काही झोप येईना पार्थच्या घोरण्यामुळे. पार्थचा मोबाईल कदाचित सायलेंटवर असावा बरं का प्रेक्षकांनो. जीवा उठून बसतो आणि विचार करतो, "अरे यार दादा काय घोरतो? जेसीबीच्या आवाजापेक्षा याचं घोरणं डेंजर आहे. याच्यापेक्षा नंदिनीची कटकट बरी." असा विचार करून हाही आता पाणी प्यायला घेतो, तर त्याच्या ग्लासमध्ये पाणी नसतं. जीवा विचार करतो, "काय यार, आता पाणी आणायला मलाच जावं लागणार. नंदिनी असती तर मला उठून असतं दिलं तिने. स्वतः जाऊन माझ्यासाठी पाणी घेऊन आली असती. का करतोय मी इतकं नंदिनीचं कौतुक? बस हं जीवा आता, बडबड नको करू नंदिनी, नंदिनी. फटके दिले मी तुला." हे मनाशी कसं काय बोलत असतील बरं एवढे प्रेक्षकांनो. परिणाम झालाय डोक्यावर. दुसरं काय, अजूनही पार्थ घोरतोच आहे. जीवा विचार करतो, "अरे यार, खाली जावं लागणार मला पाणी आणायला." जीवा आता खाली आलाय. आता हे निमित्त आहे बरं का प्रेक्षकांनो. जीवानंदिनीची भेट होते आता किचनमध्ये असं त्यांनी दाखवलंय. नंदिनी पण पाणी घ्यायला येते आणि जीवा नेमका त्याच वेळेला येतो. जीवा नंदिनीला पाहून विचार करतो, "अरे यार, हिला याच वेळेला तहान लागायला पाहिजे होती का? मी पाणी घ्यायला आलो आणि ही पण बरोबर पाणीच घ्यायला आली आहे." नंदिनी पण मनात विचार करते, "अरे देवा, यांना आणि मला काही एकाच वेळेला तहान लागली का?" आता तो फ्रीजमध्ये पाणी घ्यायला म्हणून फ्रीज उघडायला लागतो जीवा. नंदिनी म्हणते, "त्यात पाणी नाहीये. हे घ्या पाणी." असं म्हणून तिने बॉटल समोर केली आहे जीवाच्या. जीवा ती पाण्याची बॉटल घ्यायला लागतो आणि नंदिनीकडे बघतो. नंदिनी प्रेमाने ती बॉटल देत असते जीवाला, पण आता अचानक जीवाला आठवतं, की नंदिनीने त्याचा इन्सल्ट केलाय. आता हे ना थोडंसं मालिकेचे एपिसोड वाढवण्याचे प्रयत्न आहेत, पण हरकत नाहीये. आपल्याला हे सगळे प्रयत्न खूप छान वाटतात प्रेक्षकांनो बघायला. आज ना त्यांनी अतिशय सुंदर गाणं लावलंय आणि हे गाणं जवळ-जवळ त्यांनी म्हणजे 2 कडवे ऐकवलेत गाण्याचे, पण इतकं उत्कृष्ट वाटलंय ना, या जीवाच्या आणि नंदिनीच्या अभिनयावरती हे गाणं अमेझिंग फील झालंय. कुठलं गाणं आहे ते सांगते तुम्हाला. बघा तरी हा सीन आणि लाईक करायला विसरू नका बरं का मंडळी. नेहमीप्रमाणे चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. थोडे सबस्क्रायबर शिल्लक राहिले तर आपली 1 लाखाची फॅमिली व्हायला थोडे सबस्क्रायबर शिल्लक आहेत. प्लीज प्रेक्षकांनो चॅनलला सबस्क्राईब करा. जीवाला आता त्याचा अपमान झालेला आठवतोय आणि तो नंदिनीकडनं पाणी न घेताच जातोय आणि जाताना म्हणतोय, "मला तुझ्याकडनं आता काहीच नकोय." असं म्हणून तिथे दुसरी बॉटल आहे ना, त्यातलं पाणी त्याने पिलंय आणि आता तिथून राग तो जात असतो. आता त्याची पायरी तो चढायला लागतो म्हणजे बेडरूममध्ये जाण्यासाठी. नंदिनी त्याच्या पाठी येते बरं का. आणि काय गोड मोमेंट वाटलाय प्रेक्षकांनो. इतकं डिसेंट होता ना हा सीन, काय सांगू तुम्हाला. नंदिनीने तिच्या मोबाईलवरती गाणं ऐकवलंय जीवाला. "का रे दुरावा, का रे अबोला, अपराध माझा असा काय झाला." काय गोड गाणं आहे ना प्रेक्षकांनो. खूप गोड गाणं आहे. अप्रतिम. आता नंदिनी जीवाचा हात धरते. बॅकग्राऊंडला तुम्हाला ते गाणं ऐकू येतंय. जीवा नंदिनीशी काही बोलायला तयार नाहीये. नंदिनीने आता डोळ्यात पाणी आणलंय बरं का आणि तिचे कान धरते. "सॉरी" असं ती जीवाला म्हणायचा प्रयत्न करते आणि ते गाणं आपल्याला हळू ऐकू येतंय. ओहो! खूप छान वाटलं बरं का हा सीन ऐकताना. आजचा हा एपिसोड आहे ना, टीव्हीवर बघायला मिस करू नका मंडळी. आता जीवा नंदिनीला स्पर्श करू इच्छितो, पण तरी सुद्धा त्याचा इगो खूपच मध्ये येतोय आणि तो चाललाय पुन्हा त्याच्या बेडरूममध्ये
आणि त्याच वेळेला ते कडवं वाजतंय. मानवळ विशी तू वेगळ्या दिशेला, अपराध माझा असा काय झाला, का रे अबोला, का रे दुरावा. छान आहे ना गाणं प्रेक्षकांनो. थोडंसं तुम्हाला त्रास दिला बरं का. एवढा चांगला आवाज नाहीये माझा, पण प्रयत्न केला. एक छोटीशी ओळ गाण्याचा. आता हे सगळं गाणं सुरू असताना नंदिनी त्याच्या पाठी-पाठी करते. जीवा फक्त आता तिचे ते धरलेले कान आहेत ना, तिचे हात बाजूला करतो. आता नंदिनीला वाटतं जीवाने माफ केलं असावं तिला, पण तरी जीवा निघून जात असतो. तेव्हा नंदिनीची ओढणी अशी त्याच्या घड्याळीला अडकते. जे नंदिनीला आवडतं ना फिल्मी स्टाईल, अगदी तसंच होतंय. इथे गाण्याचं दुसरं कडवं वाजतंय. काय सुंदर वाटलं यार प्रेक्षकांनो. मी वारंवार सांगते, जेव्हा तुम्ही ऐकाल ना हा सीन आणि हे गाणं, एवढी सुंदर ॲक्टिंग केली आहे ना या दोघांनी, या गाण्याला साजेशी अशी. इतके बोलके अभिनय आहेत ना प्रेक्षकांनो जीवाचे आणि नंदिनीचे, काय सांगू तुम्हाला. अप्रतिम, अप्रतिम, लाजवाब. नंदिनी जीवाला जाऊ देत नसते. जीवा तिची ओढणी अशी काढतो घड्याळीतनं आणि आता जात असतो तेव्हा नंदिनी त्याचा हात धरते आणि तो हात तिच्या गालाला लावते. काय छान वाटतंय प्रेक्षकांनो. अशी डिसेंट लव्ह स्टोरी असायला हवी. इथे आता गाण्याचं तिसरं कडवं वाजतंय. नंदिनी जीवाला मिठी पण मारते. नको ना जाऊस जीवा, असं कदाचित तिला वाटतंय. पण तरी सुद्धा जीवा मात्र अजूनही त्याच्या इगोवर ठाम आहे. जीवाला पण वाटतंय की नंदिनीची मिठी एक्सेप्ट करावी, पण तरी सुद्धा जीवा असा तिला हात लावणार तेवढ्यात तिचा हात मागे घेतो. म्हणजे स्वतःचा हात मागे घेतो आणि तिचाही मागे करतो. गाणंही संपून जातं. तेवढ्यात जीवाला असं जसं काही शुद्ध आली असं त्यांनी दाखवलं आणि तो पटकन तिला मागे सारतो नंदिनीला. नंदिनीला खूप वाईट वाटतं आता. एवढे प्रयत्न करून, इतका प्रेमाने प्रयत्न करून सुद्धा जीवा तिला तेवढासा रिप्लाय देत नाहीये. त्यामुळे ती नाराज होते. जीवा त्याच्या खोलीमध्ये निघून जातो आणि इथे मालिकेचं ते डंचिक डंचिक लावलं त्यांनी शेवटी. लग्नानंतर होईलच प्रेम असं गाणं त्यांनी वाजवलंय. आता मात्र नंदिनीला राग आलाय बरं का प्रेक्षकांनो जीवाचा. एवढे प्रयत्न करून सुद्धा जीवा उगाच आता जास्तीच ताणतोय बरं का. असं तुम्हाला पण वाटतंय ना? येस, मला पण वाटतंय. कोणीतरी सांगा रे त्या जीवाला, बस कर बाबा तुझा आता इगो. पण आता तो मनवणार आहे स्वतःला प्रेक्षकांनो. पण कसं आहे, थोडा जरा नंदिनीला एफर्ट दाखवू द्या ना. मजा येईल ना ते एपिसोड बघायला. अरे बापरे! पण आता हिला कसं विसरलो आपण. रम्याबाई वेगळ्याच तोऱ्यात आहे प्रेक्षकांनो. हिच्या डोक्यावर परिणाम झालाय. आपण मालिकेच्या पात्राबद्दल बोलतोय बरं का. ती ना कागदाचं गुलाबाचं फूल बनवते. आता वसू आत्याला रिअलाईज होतं बरं का प्रेक्षकांनो, की त्यांनी त्यांच्या मुलीला किती बढावा दिला आणि त्यामुळे ती बिघडली आहे. बघा हां, वसू आत्या रम्याला म्हणतात, "काय गं, कागज के फूल? काय गं, काय सुंदर गुलाब रंगवलायस रम्या. अगं तू कागदी गुलाब का रंगवतेस बेटा? अगं रम्या, प्रेमाचा दिवस आहे आज. ढीगभर खरे गुलाब मिळतील तुला विकत. हे कागदाचं गुलाब कशाला?" आता रम्या तिला वसू आत्याला उत्तर देते, "आई, अगं हे कागदाचं फूल हे खराब नाही होणार. ते टिकून राहील ना. खरे फुलं काय सुकून जातात. अगं आई, हे कागदी गुलाब आहे ना, ते खऱ्या गुलाबासारखं सुकून नाही जाणार. ते माझ्या प्रेमासारखं टिकून राहणार." वसू आत्या म्हणतात, "बरं बाई, कागदी तर कागदी. तू पार्थला देणार आहेस का हे गुलाब?" रम्या म्हणते, "आई, आता नाही घेणार तो गुलाब माझ्याकडनं." वसू आत्या म्हणतात, "मग कधी घेईल तो गुलाब?" रम्या म्हणते, "तो तेव्हाच घेईल जेव्हा." आता असं बोलते आणि तिच्या हाताने ना ते वॉटर कलर आहे ना, ते सांडतं बरं का. त्याच्यातला लाल रंग खाली सांडतो. रम्या त्या रंगाला फतफत करायला लागते बरं का बोटाने आणि तो रंग असा हातावर घेऊन चिवडत असते. स्वात्या म्हणतात, "अगं ए रम्या, अगं हाताने पुसतेस का तो रंग? थांब मी आशाला बोलवते." "आशा." रम्या म्हणते, "आई थांब जरा. बघ, मला लाल रंगाचं किती आकर्षण वाटतंय. बघ ना, हाताला लागल्यावर कळतच नाही रक्त आहे का रंग आहे." वसू आत्या घाबरतात आणि म्हणतात, "रम्या, ए अगं अशी का बोलतेस तू? काय झालं तुला?" रम्या म्हणते, "कुठे काय? काही नाही झालं मला. तू काय म्हणत होतीस आई?" पार्थ माझ्याकडनं गुलाब कधी घेईल ना?" "अगं आई, ते महत्वाचं आहे का आता? आज काय महत्वाचं आहे? काव्या. अगं आज ती पार्थला काहीच देऊ शकणार नाही. अगं पार्थ जेवढा तिच्या जवळ जायचा प्रयत्न करेल ना, तेवढी काव्या त्याला दूर लोटेल." रम्या आता असं विचित्रासारखी बोलायला लागते. तेव्हा वसू आत्या म्हणतात, "नाही गं रम्या, असं कसं शक्य आहे बेटा? अगं पार्थने स्वतः उचलून नेलं ना काव्याला.
घरात नेलं त्याने, बेडरूम मध्ये नेलंय. अगं असं नाही शक्य बेटा, असं नाही होऊ शकत. रम्या म्हणते, आई झालं ते झालं ग, जे झालं ते सोडून दे, पण जे होणार आहे ना ते आता इंटरेस्टिंग होणार आहे. रम्याला खूप अंडर एस्टिमेट केलं सगळ्यांनी, पण आता खरी रम्या काय आहे ना ते कळेल लोकांना. ट्रेलर, टीजर, पिक्चर सगळं दाखवणार मी सगळ्यांना. अगं 2.0 इज ऑन आई, असं म्हणून त्या लाल रंगाला ती चिवडत असते प्रेक्षकांनो. बापरे, आता ही काहीतरी हिंसक वागणार आहे असं दिसतंय बरं का प्रेक्षकांनो. या मालिकेतले सगळेच कलाकार अगदी एकापेक्षा एक आहे प्रेक्षकांनो. त्यातनं रम्या कसलं भारी काम करते ना, मस्त मजा येते ही मालिका बघायला. चला तर आजचा एपिसोड संपलाय, पण पुढचा प्रोमो ऐकून जा. काव्या आणि पाठ ठरवतात की आज व्हॅलेंटाईन डेला जीवा आणि नंदिनीमध्ये पॅचअप करावायचाच. आता नंदिनी स्वयंपाक करत असते तेव्हा जीवा म्हणतो, माझ्यासाठी स्वयंपाक केलायस, छान केलायस. नंदिनी म्हणते, मी नाही केला तुमच्यासाठी स्वयंपाक, तुम्हाला करायचा तुमचं तुम्ही करून घ्या. आता पार्थ आणि काव्या फोनवर एक प्लॅन ठरवतात. काव्या पार्थला सांगते की तुम्ही जीवाच्या मोबाईलमधनं मेसेज करा नंदिनी ताईला की मिलन कॅफेमध्ये ये आणि मला भेट. पार्थ म्हणतो, चालेल, मिलन कॅफेमध्ये मिलन घडवून आणूयात आपण जीवा आणि नंदिनीचं. पण आता बोलता बोलता काव्याकडनं फोनमध्ये काहीतरी चूक घडते बरं का. काय ती आता आपल्याला उद्याच्या भागात कळणार आहे. काय वाटतं मंडळी, सगळं काही छान व्यवस्थित आनंदात घडणार आहे का? तर नक्कीच नाही, काहीतरी मोठा ट्विस्ट येणार आहे मालिकेमध्ये. तो काय असेल हे जर बघायचं असेल, हे जाणून घ्यायचं असेल तर बघत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. आणि आपल्या या रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका प्रेक्षकांनो, कारण मालिकेचे खरे रिव्ह्यूज तुम्हाला याच चॅनलवर मिळतील, यात काही शंका नाहीये. चला तर मंडळी, भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. टेक केअर मंडळी, धन्यवाद.